जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. दिवस त्यामुळे आपल्या दृष्टीनं प्रश्नोत्तरांचा दिवस, गेल्या वेळेला राहिलेले प्रश्न, त्यानंतर अधिक नवीन आलेले प्रश्न, अशा एवढ्या आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये विचार करता येईल तेवढा करूया. भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जे मार्ग सांगितलेले आहेत त्यातला एक स्वतःला ओळखणं, हे मीचा शोध घेणं, स्वस्वरूपी भरावे असे आहेत असे अनेक थोर संत सांगतात. या मीच्या शोधाच्या प्रवासात या प्रयत्नात एक कोणकोणत्या पायऱ्या आहेत, 2 सर्वसामान्य साधकाला या पायऱ्यावरून जाता येईल काय, असल्यास कसे, 3 साधक बरोबर मार्गाने जातो आहे याच्या खुणा त्याला पडताळून पाहता येतात काय, याबद्दल माहिती मिळते. चांगलेच सगळेच, किती कुठलं घ्यावा हाच आता प्रश्न आहे. तर स्वतःला ओळखणं आपल्याला पर्यंत पोचतंय ना, ऐकू येतं. तर स्वतःला ओळखणं हा अध्यात्मातला अत्यंत निरुपाधिक, अत्यंत उत्तम दर्जाचा आणि तसा खरं सांगायचं तर सर्वांना शक्य असलेला मार्ग आहे. तो अवघड म्हणून ओळखला जातो, हे तितकंच करा. सुरुवातीला सांगितलेलं बरं. तो सोपा अशासाठी आहे की मी स्वतः आहे याबद्दल आपल्याला काही शंका नाही ना. प्रश्न एवढाच आहे फक्त की मी स्वतःला ओळखतो की, तर ओळखतो का नाही याबद्दल काही आपल्याला शंका नाही आहे. प्रश्न फक्त आता चुकीची ओळख आहे ती बरोबर करायची एवढाच आहे. आत्ताची ओळख जरा चुकते थोडीशी, ती बरोबर करणं एवढंच या मार्गाचं सार आहे. आणि या मार्गाचं वैशिष्ट्य हे की त्याच्यासाठी इतर कुठल्या बाह्य साधनाची गरज नाही. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. ज्याला जर असं निरुपाधिक जायचं असेल, समोर रमण महर्षी बसलेत, करावा अभ्यास काय करायचा तो, कृष्णमूर्ती बसलेत, करावा अभ्यास काय करायचा तो, हे त्याचे मोठे स्टॉलवर्ड्स आहेत की ज्यांनी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि आनंदाचं, साक्षीत्वाचं, समाधानाचं ध्येय तेच आहे आणि तेच या मार्गाने सुद्धा साध्य होतं. मार्ग आहे याच्यातच स्पष्ट आहे की इतर पण मार्ग आहेत. आपण चालतो, नामाचा मार्ग आहे, श्रद्धेचा मार्ग आहे, सगळे मार्ग आहेत. हा सुद्धा एक मार्ग आहे. आता सर्वसामान्य साधकाला याच्यातून जाता येईल का नाही, मी स्वतःला जे मानतो ते टाकायची तयारी असली तर जाता येईल. स्वतःला जे मानतो ते सोडायची तयारी नसली तर या मार्गाने जाता येत नाही, स्पष्ट सांगितलं. आता याच्या पायऱ्या जर जाता येत असेल, आपण असं गृहीत धरू की सर्वांना जाता येतं, तर त्यांनी काय काय करता येईल, त्याच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत. एक माझ्या अल्पमतीप्रमाणे एक आपल्यासमोर पायऱ्या ठेवतो. एक, मी स्वतःला जे समजतो त्यात चांगला, सात्विक, प्रेमळ, हुशार वगैरे, म्हणजे आपण समजतो की स्वतःला. एक कोणाचं काही दुमत असेल असं वाटत नाही मला. मी प्रेमळ नाही असं कोण म्हणाल तयार आहे, मी हुशार नाही असं कोण म्हणाल तयार आहे, कोण. त्यामुळे सर्वसाधारणपणे मी जे स्वतःला समजतो त्याची एक बाजू. दुसरी अशी पण असू शकते की मी वाईट, मतलबी, दुटप्पी, स्वार्थी असं आहे असं पण काही वाटतं. बरोबर वाटतं, काही चुकीचं आहे तसं नाही, असं वाटतं. हे जे मी स्वतःला समजतो ते मी नाही
हे मनःपूर्वक मान्य करणं पहिली पायरी. चांगलं समजत असेल तरी सुद्धा नाही आहे, आणि मतलबी समजत असाल तरी पण नाहीच, हे मान्य करणं ही पहिली पायरी. हे समजून घेणं आपण स्वतःला काय समजतो ते मी नाही, हे मान्य करणं ही पहिली पायरी. आता ह्याच्यात जसं ओलं जातं तसं सुखही जातं हे लक्षात ठेवा. अवघडपणा काय आहे तर मी स्वार्थी नाही हे मान्य करणं खूप सोपं आहे. किती निस्वार्थी. मी रागीट नाही मान्य करणं किती सोपं आहे. किंवा नाहीच मी रागीट खरोखर असं वाटतं. मी प्रेमळ आहे मान्य करणं किती सोपं आहे. पण हे जे मी सगळं मानतो स्वतःला, ते समजतो ते मी नाही, हे मनःपूर्वक मान्य करणं. आता जे माझं नाही, जे मी नाही ते सांगितलं. जे माझं नाही, उदाहरणार्थ माझं काय आहे ते बघूया. माझा पैसा आहे, माझं घरदार आहे, माझ्या वस्तू आहेत, हे बाह्य गोष्टी आहेत. आणि काय असू शकेल, माझा लौकिक आहे, माझा अनुभव आहे, कुठल्याही क्षेत्रातला माझा अनुभव आहे, मला बाहेर मानमान्यता आहे, लोक ओळखतात वगैरे वगैरे, थांबतात निघाले की रस्त्याने निघाले, मानमान्यता आहे. म्हणजे मनातल्या मनात म्हणतात काय ते वेगळं असतं पण थांबतात. तर ही मानमान्यता आहे. हे जे काय सगळं आहे ते, हे जे माझं आहे सगळं, माझा मान, माझा लौकिक, माझा अनुभव. मग पहिल्यांदा सांगितलं ते पैसे, घरदारे, वस्तू, अशा गोष्टी. दुसऱ्या लौकिक, मानमान्यता, अनुभव वगैरे वगैरे असं. नंतर तिसरं, लोकांना माझी खूप गरज आहे वगैरे वगैरे. नाही तर हे चालणार नाही असं वाटतं. मी जर नसलो तर काय होईल तुम्हाला कल्पना नाही, म्हणूनच तुम्ही असं वागू शकता वगैरे वगैरे. काय म्हणत असाल त्याला ते नाही जात ते खोलात. काहीतरी प्रत्येकाची समजूत असते एवढं खरं की हे खरं सांगितलं तर कुठेही ना आणि माझ्या विना हे खरं. पण तितपत नाही तयारीवर म्हणायचं आपलं, आणि पद छान आहे म्हणायचा, आवाज आपलं काय गोडवा आनंद काय असेल ते घ्यायचं आणि सोडून द्यायचं. प्रत्यक्षात लोकांना माझी गरज आहे वगैरे अशा तऱ्हेच्या काही कल्पना, हे जे सगळं माझं नाही, हे खरं म्हणजे माझं नाही. तर ते नाही ते मी त्यागणे. दुसरा एक, मी जे स्वतःला समजतो ते मी नाही, हे मनःपूर्वक मान्य करणं. जे माझं आहे असं मला वाटतं ते माझं नाही हे ओळखून राहणं. जे माझं आहे असं मला वाटतं ते माझं नाही हे ओळखून. पैसा क्षणात नाहीच होतो. 180 वर्ष ना, बँकेला किती वर्ष झाली? 102 का 103 काय. पैसा, घरदार, वस्तू वगैरे वगैरे झाले मोठी उलथापालथ. आधी आणखीन त्याच्या पुढची झाली. तर हे जे आहे ते एका क्षणात नाही सोडणार आहे. म्हणजे ते माझं नाही. माझं जर असेल तर माझी सत्ता चालली पाहिजे. ती बँक 1 वर्षाची आहे का 180 वर्षाची आहे त्याचा काही संबंध नाही, चालली पाहिजे माझी आहे. पैसा माझा आहे तर तो टिकला पाहिजे. तसं होत नाही, एकदम बोर्ड लागतो, लिक्विडेटेड काय असेल ते. तर याच्यावरनं कळा की जे माझं नाही ते मी त्यागणं. हे सगळं मनाचा कारभार आहे. प्रत्यक्षात काय कोण सही वगैरे मागत नाही, कुठे स्टॅम्प लावून वगैरे मागे. हां, हे बरं आपलं सांगितलेलं आधीच. तर असं. आणि तिसरं, आता काय माझं राहील ते शोधून काढणे. कोणत्या पायऱ्या? तर माझं काय राहील? जे मी नाही ते मी त्यागलं, जे माझं नाही ते मी त्यागलं. आता माझं काय राहील ते शोधून काढणं. चौथी पायरी, ते जे शोधून सापडेल त्यात स्थिर राहणं. आता शोधून जे काय सापडेल काहीतरी आहे आपल्याकडे अजूनही नक्की आहे. मी जे समजतो स्वतःला ते सोडून देऊ, म्हणजे माझं आहे म्हणून जरूर जवळ ठेवलेलं आहे तेही सोडून देऊ मनानेच. प्रत्यक्ष काय कुठे टाकायचं नाही नेऊन, त्यामुळे त्याची काळजी करण्यासारखं काय कारण नाही. पण तरी सुद्धा ते सोडलं तरी काहीतरी आपण हे लक्षात येईल, काहीतरी आहेत. तर ते जे मी आहे अंतर्यामी, तिथे स्थिर राहणे, तिथे ज्ञान शोधणे आणि तिथे स्थिर राहणे. आणि त्यानंतर एकदा स्थिर तिथे राहिल्यानंतर त्यात राहून व्यवहार करणे. तर हे कठीण का? कठीण आहे का सोपं आहे काय ते ठरवावं. एकंदरीत एवढ्या पायऱ्या आहेत, त्या तुम्ही राहणे आणि त्यानुसार व्यवहार करणे. म्हणजे ते गुडघ्याचं दुःख गुडघा जाणे, हाताचं दुःख हात जाणे, डोळ्याचं दुःख डोळे जाणे, असं काही असलं तर हे जमेल. कारण त्या ठिकाणी राहायचं आणि व्यवहार करायचा. केला तो फार सुंदर, काही अडचण नाही, कारण दुःखाचा विषयच निघून गेला सगळा. तर अशा तऱ्हेनं
मी जे मानतो, जे मी आहे असं मानतो आणि जे माझं आहे असं मानतो, ते माझं आहे ते कोणीतरी चॅलेंज करतो ना, म्हणून तो पैसे बुडाले की दुःख आहे, हो की नाही? घरदार हिसकावून गेले की दुःख आहे, दुसऱ्याच्या बद्दल निकाल लागला की दुःख आहे. हे दुःख काय आहे? ते माझं आहे असं वाटतं म्हणून. म्हणजे मी नाही, माझं नाही हे बाजूला ठेवल्यानंतर जे राहिलं ते मात्र कोणी हिसकत घेत. ते माझं स्वरूप आहे, तिथे मी राहू शकतो आणि त्या ठिकाणी राहिलं तर मात्र वेगळं काही करायची नाही, गरज नाही. एवढ्या मार्गाने हे आपलं कळण्यासारख्या भाषेमध्ये अल्पबुद्धीने सांगितलं. त्यापेक्षा अधिक तपशील रमण महर्षींच्याकडे अगदी संवादातून मिळू शकेल आपल्याला. संवाद छान आहेत याबद्दलचे, आपण अवश्य पाहायला हरकत नाही. गॉस्पेल ऑफ रमण म्हणून आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हेच प्रश्न विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं त्यात मिळू शकेल. आता याच्या जाणवणाऱ्या काही खुणा असतील का? तर हे बरोबर चाललंय की नाही? प्रश्न असा आहे की साधक बरोबर या मार्गाने जातो आहे की नाही, याच्यातही त्याला खुणा पडताळून पाहता येतात का? कारण आता जे मी म्हटलं हे एक 2-3 मिनिटं सुद्धा लागणार नाही हे म्हणायला. मी स्वतःच जे समजतो ते मी नाही झालं म्हणून झालं, जे माझं समजतो ते माझं नाही दिलं सोडून चला. आता जे राहील ते माझं स्वरूप झालं, तेही प्रश्न मिटला. आता त्यात स्थिर राहायचंय, मी तर बसूनच काय उठा हालचाल करत नाही. काय होऊ शकतं ते सांगितलं. आणि आता त्यात राहून व्यवहार करायचंय, आता ऐकायचा व्यवहार आहे, आता मी करतच आहे. असं पण होऊ शकतं. पण याचा अर्थ असं जर असतं तर सर्व इथं रमणच बसले असते. तर असं आहे ते, एवढं त्याच्यात अवघडपण आहे. जर आपल्याला हे करायचं असेल तर इथून उठल्यानंतर जेव्हा आपली चप्पल बाहेर गेल्यावर बदलली जाईल किंवा दिसत नाही शिवी, तेव्हा काय नाही होणार. तसं काय असतील सगळ्या गेल्या ज्ञानेश्वरीची एक चप्पल इथे आहे बरं का अजून. आपला आठवण झाली म्हणून सांगतो, महिना म्हणून झाली सांभाळली, कोणाची तरी बदलली असावी आणि बहुतेक ती ही जी राहिली आहे ती चांगली नसावी, त्याच मॉडेलची असावी पण चांगली नसावी, म्हणून ती बहुतेक इथे राहिली असेल. कोणाची मला माहित नाही, पण कोणातरी भक्ताची आहे एवढं नक्की. तर ज्ञानेश्वर भक्ताची आहे, पण ती राहिली आहे बिचारी. अनवाणी तर तो इतक्या नादात अनवाणी तर गेला नसेल नाही असं वाटतं. गेला असेल तर कदाचित यासाठी गेला असेल की माझी परत आल्यावर ती घेऊन जाईल असं. ती याच मॉडेलची असणार पण चांगली असणार, कारण त्यांची घेऊन 2च महिने झाले, ही जी असेल ती वर्षभराची असणार आहे. तर असं काहीतरी झालं असावं. तर म्हणजे हे व्यवहार याचा किती कठीण आहे ते लक्षात यावं म्हणून सांगितलं. हा मार्ग छान आहे पण त्याचा व्यवहार कसा आहे ते सांगितलं. तर इथपासून तो आहे. आता याच्या काही खुणा आपल्याला मिळतील का? तर खुणा काय असू शकेल? तर अस्वस्थता, अशांती, स्पर्धा दुसऱ्याशी, काळजा मनाला असलेल्या, इतरांच्या विषयी तुच्छता, इतरांची तुलना, या गोष्टी कमी व्हायला लागल्या तर प्रवास चालू आहे. एक खूण. दुसरी, इतरांच्यावर मनापासून प्रेम करता येतं का? इतरांच्यावर मनापासून प्रेम करता येतं का? इतरांसाठी सहजपणे झिजता येतं का? कारण जर तुम्ही ते नाही असं एकदा ठरलं तर मग काय आता झिजायचं काय अडचणच नाही, आनंदाचीच गोष्ट आहे. तर त्यामुळे इतरांसाठी सहजपणे निरपेक्षपणे झिजता येतं का? 3, क्षमाशीलता येते काय? आणि 4, सदैव आनंदी राहता येतं का? एवढं पुरेसं मला वाटतं की हे जे काही स्वतःला आवडलं आहे हा मार्ग खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये एवढ्या स्वरूपाची माहिती जर घेतली तर हरकत नाही. त्याच्यासाठी लागणारं थोडंफार वाचन किंवा एखादे प्रत्येक स्वतःला गुरु न समजणारी माणसं आहेत, त्यामुळे तिथे जायला काहीच हरकत नाही. तर ते त्यांच्याकडे जाऊन थोडंफार कृष्णमूर्तींच्याकडून शिकलं, रमणांच्याकडून शिकलं, अशी जी मंडळी आहेत त्यांच्याकडून शिकलं तर हे कळू शकतो, हा मार्ग स्पष्ट होऊ शकतो. तर तो स्पष्ट करून घेतला तर एवढं पुरेसं होईल. आता पुढच्या गोष्टीकडे, मनुष्य स्तुतीनं म्हणजे स्वतःच्या स्तुतीनं सुखावतो आणि निंदेनं दुखावतो असं का? असा अनुभव आहे, ही तो गोष्ट खरी आहे. काय होतं? काय सोपंच आहे तसं. काय होतं ते आपल्याला माहितच आहे. माणूस म्हणजे देह आणि देह म्हणजे मी असं समीकरण झाले म्हणून हे सगळं होतं. त्यामुळे त्याला सुखाच्या गोष्टी आल्या, स्तुती झाली की बरं वाटतं. कोणी निंदा केली, आपल्या मागे केलेली कानावर आली तर फारच त्रास होतो, प्रत्यक्ष तर होतो. तर हे सगळं अशामुळे आहे. मी म्हणजे देह, माणूस म्हणजे देह आणि देह म्हणजे मी असं माझं समीकरण झाले म्हणून असं काहीतरी होतं. तेव्हा हा सगळा अहंकाराचा परिणाम आहे, हे काही वेगळं सांगायला नको. आता दुसरा कसाही बोलला, समजा
स्तुतीनं बोलला, निंदेने बोलला. जाता जाता आपलं त्याबद्दल काही सांगायचा अत्यंत सोपा प्रश्न, त्यामुळे आपल्याला काही फार विचार करायचं कारण नाही. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे सगळं व्हायला मनुष्याला निंदेचाही परिणाम नाही, स्तुतीचाही परिणाम नाही, असं झालं तर तो त्याच्या स्थितीत राहू शकेल. तर त्याच्यामध्ये निंदा आणि स्तुती त्यातला फरक त्याला कळत नाही असं समजायचं कारण नाही. अशी माणसं आहेत त्यांना निंदा आणि स्तुतीमधला फरक कळतो. संवेदनाहीन नाहीत, संवेदना शून्य नाहीत, संवेदनाशील आहेत, त्यांना ते कळतं. म्हणजे ते टोचलं गेलं तरी त्यांना कळतं की टोचलं गेलं हे बरोबर आहे, पण ते त्यांच्या देहाला टोचलं गेलंय असं त्यांना वाटतं. मला टोचलं असं वाटत नाही, मला टोचलं की त्रास. तेवढाच निंदा स्तुतीचा त्रास आपल्याला आहे. संतांना एवढ्या निंदा सहन कराव्या लागल्या, एवढी स्तुती सुद्धा त्यांनी सहन केली असं मी म्हणतो. दोन्ही गोष्टी तितक्याच कठीण आहेत. स्तुतीने निघून जाणं आपल्या स्थितीतून आणि निंदेच्या मार्गाने मनुष्य त्रस्त होणं, या दोन्ही गोष्टी बाजूला स्थितीतून बाजूलाच करणाऱ्या आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नामध्ये तो मुद्दा आहे की टोचलं जर समजा माणसाला तर संवेदना शून्य असेल तर त्याला काय जाणवणारच नाही त्याचं टोचण्याचं. तर तसं नाही आहे, संवेदनाशील आहे, त्याला कळतं, जागृत आहे, तरी सुद्धा ते त्याच्या हाताला पायाला कशाला तरी टोचलं गेले, त्याला नव्हे. टोचणाऱ्यांनी चुकीचं बरोबर कसं केलंय, कसल्या परिस्थितीत झालंय हे तो समजून घेऊ शकतो. एकदम कोणाचा हेतू नव्हता तुमच्या वाटेत काटा ठेवावा असा, तो घेऊन चालला होता काटेरी वस्तू उडत, आणि त्यातनं चुकून ते पडलेलं आहे, ते आपल्या वाट्याला आले एवढंच त्याला वाटतं. ते सुद्धा आपल्या देहाच्या वाट्याला आलं असं वाटतं. असं जर वाटत असेल तर मनुष्य स्तुतीनं निंदेनं त्रास होणार नाही. तर असं आपलं जर थोडंसं बाजूला झालं त्यातून तर संकेतवाला प्रश्न सुटू शकतो. त्यानंतर आता सृष्टी संदेश बद्दल काही प्रश्न आहे. याची खरी उत्तरं काही तर पहिल्या 1-3 याच्यात दिलेली विवरणामध्ये, की प्रश्न असे आहेत, सृष्टीनं मानवाला अनेक प्रकारचे संदेश दिलेले आहेत. द्वेषाशिवाय जगा, अतिसंचय नको, फलत्याग, नवजीवनाची उमेद वगैरे वगैरे. विज्ञानानं झाडांना भावना असतात हे सिद्ध केलेलं आहे. पण मानवाप्रमाणे इतर सचेतन अचेतन सृष्टीला बुद्धी आहे का? त्यांच्या भावना विकसित झालेली आहे का? जर ती झालेली नसेल, विकसित झालेली नसेल, तर त्यांच्यात स्पर्धा, द्वेष अशा गोष्टी कशा असू शकतील आणि ते संदेश कसे देऊ शकतील? बरोबर, वरवर पाहता प्रश्न बरोबर आहे. पण याच्याविषयीचे विवरण पहिल्या 3 सृष्टी संदेशाच्या विवरणाच्या वेळेला केलेलं आहे, ते आपल्या फक्त लक्षात घेण्याची गरज आहे. ते त्यावेळेला उत्तर सांगून झालंय, तरी सुद्धा प्रश्नात जे शब्द आहेत त्या संदर्भात सांगतो. झाडांना भावना असतात हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे, निर्माण केलेलं नाही हे लक्षात ठेवा. पहिलं, झाडांना भावना असतात हे विज्ञानानं सिद्ध केलं, त्याची काही साधनं होती त्यानुसार ते सिद्ध झालं. ते नवीन निर्माण नाही केलं विज्ञानानं. म्हणून विज्ञानानं ज्या गोष्टी सिद्ध झालेल्या नाहीत त्या निर्माण व्हायच्या आहेत असं समजायचं कारण नाही. त्या आधीच्याच तिथे आहेत. विज्ञानाने सिद्ध केल्यावर झाडांना भावना निर्माण झाल्या का? ज्या दिवशी विज्ञानानं सिद्ध केलं की झाडांना भावना असतात त्या दिवशी झाडात भावना निर्माण झाल्या असं का आपल्याला म्हणायचं? झाडात भावना पूर्वीच होत्या, मग झाडात संदेश देण्याची ताकद पूर्वीच असेल, तुम्हाला सिद्ध करता आली नाही, हा त्याचं उत्तर आहे. त्यामुळं हे सिद्ध करणं वेगळं आणि निर्माण करणं वेगळं. हे सिद्ध केलं पण ते निर्माण नाही केलेलं हे लक्षात ठेवलं तर ह्याचा एक प्रश्नाचा भाग झाला. दुसरं, त्यांच्यात भावना विकसित झालेली नसेल तर त्यांच्यात स्पर्धा, द्वेष अशा गोष्टी कशा असू शकतील? आपण विकास म्हणजे स्पर्धा आणि द्वेष समजता का? स्पष्ट मला असं म्हणायचं आहे की विकसित होणं म्हणजे माणसाच्या ठिकाणी स्पर्धेची वृत्ती निर्माण होणं, असूया निर्माण होणं, किलिंग इन्स्टिंक्ट, काय शब्द की काय निर्माण होणं म्हणजे आपण विकास असं समजता आहात का? तर हा प्रश्नाचा पुढचा भाग जास्त बघायची गरजच नाही. स्पर्धा न करता प्रगती करण्याची कल्पनाच आपल्याला येत नाही, हा मूळ अडचण आहे. कुणाशी तरी स्पर्धा केल्याशिवाय मला चांगले मार्कच मिळवता येत नाही, ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. कुठल्याही फुलाला दुसऱ्या फुलाकडे बघून चांगलं व्हावंसं वाटत नाही. त्याच्याकडे जे आहे ते उत्तमात उत्तम ते करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते आज उत्तम फुल आहे. ते कसलं आहे याच्याशी काही संबंध नाही, गुलाब आहे का काय, चमेली आहे का काय, जाई आहे याच्याशी संबंध नाही. ते स्वतःतलं उत्तमात उत्तम खडवीत जातं, तो उत्कृष्टतेचा आदर्श आहे. यात लिहिले आहे. आपण सृष्टी संदेश वाचले असतील तर लक्षात येईल
की स्पर्धा किंवा द्वेष किंवा या ज्या गोष्टी यांनी उल्लेख केलेल्या आहेत, तर त्यांच्यात जर भावना विकसित नसतील तर अशा गोष्टी कशा असू शकतील? आपल्याला स्पर्धेशिवाय अशा तऱ्हेने विकसित होण्याची कल्पना नाही म्हणून केवळ आपण हे म्हणू शकता, माझी स्पर्धा किंवा असूया किंवा मत्सर हे जे सगळे आहेत हे चुकीची वाढ दर्शवतात, विकास नव्हे. हे अगदी स्पष्ट लक्षात ठेवलेलं बघा. ह्या विकास नाही माणसाचा, ही चुकीची वाढ आहे झालेली. तू त्याला तसं झालं तर तू तसं का करीत नाहीस, ही माझी चूक आहे. मी म्हटलंय तुझ्यात काय चांगलं आहे ते तू उत्तमात उत्तम का नाही करीत हे विचार. तुझ्यात जे दिलेलं आहे, तुझ्यात गाणं दिलेलं आहे, तुझ्यात वक्तृत्व दिलेलं आहे, तुझ्याकडे काय गुण जे शालेय गुण दिलेले आहेत, ठीक आहे, काय जे असेल ते तू उत्तमात उत्तम का करीत नाहीस, हा विकास आहे. विकास वेगळा कुठे बाहेरून दुसऱ्याची कल्पना करून तुला करून मिळवायचा विकास नाहीये. हे जर आपण लक्षात घेतलं तर हा प्रश्न येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ते संदेश कसा देऊ शकतील? आता ह्याची दोन उत्तर आहेत, अगदी स्पष्टच सांगतो. एक, ते संदेश देऊ शकतात, ते आता तुम्हाला विज्ञानाने कळल्याशिवाय कसं समजणार अडचण. त्यामुळे ते जेव्हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचायला लागतील, आज जर मी म्हटलं उद्या की ह्या आता काय तुमच्या हातात ते काय वाजलं बघाशी, असं कसं शक्य आहे? इथे कुठेच काही नाही आहे आणि तरी सुद्धा ते वाजलं. त्याचा संदेश देण्याची क्षमता आहे, ती तुमच्याकडे मोजण्याचं काही साधन निर्माण झालं म्हणून तुम्ही ते आज मोजू शकला. पण हे साधन जर माझ्या रेडिओवर समजा जर ती फ्रिक्वेन्सी नाहीये तर स्टेशन लागतं का? हा फ्रिक्वेन्सीचा दोष आहे, तिथल्या तुमच्या यंत्रातला दोष आहे. तो रेडिओ स्टेशनचा दोष नाही. माझ्यावर सांगली लागत नाही, माझ्या रेडिओवर पुणे लागत नाही, हा दोष पुणे रेडिओ स्टेशनचा आहे का? त्यांचं काम त्यांचं चालूच आहे. ते दिल्ली लागते, मुंबई लागते, सगळं त्यांचं काम चालू आहे, त्यांच्या पद्धतीने चालू आहे. तर मी रेंजमध्ये नाही, माझ्याकडे तेवढी पकडण्याची क्षमता नाही, तर ह्याचा दोष सृष्टीकडे आहे का, हा कोण प्रश्न. त्यामुळे सृष्टी संदेश देऊ शकते का नाही हा प्रश्नच नाही. सृष्टी संदेश अवश्य देऊ शकते, हा एक बाजू. आता प्रश्नाची दुसरी बाजू, सृष्टी संदेश देते का? सृष्टी संदेश देत नाही. कसं आदर्श उगवावं हे सांगण्यासाठी सूर्य उगवत नाही, तो स्वधर्म म्हणून उगवतो. हा फरक लक्षात ठेवा. सृष्टी संदेशबद्दलचेच प्रश्न आहेत म्हणून स्पष्ट सांगतो. सृष्टी उत्तमात उत्तम घडण्यासाठी ती प्रयत्न करते, तिचं काम दिलेलं आहे. ते फुल आता कसं उमलायचं ते तुम्हाला दाखवतो म्हणून नाही म्हणत, कसं वेळेवर मावळायचं ते तुम्हाला दाखवतो म्हणून सृष्टी संदेश देत नाही. संदेश घ्यायचे असतात, संदेश सृष्टीमध्ये पसरलेले असतात आणि ते घ्यायचे असतात. एवढं जर लक्षात आलं तर देण्याचा प्रश्न तर ते देतातच आहे, तो त्यांच्याकडे क्षमताच आहे, आमच्याकडे क्षमता नाही. मी असं जीवन जगून दाखवू शकत नाही की ते संदेश देईल. संत काही संदेश देण्यासाठी जगलेत, त्यांना असं वाटलं की भगवंत हा जीवनातलं सर्वोत्कृष्ट मूल्य आहे, त्याच्यासाठी मी माझं जीवन देईन. आपल्याकडे जो हुतात्मा देशासाठी आयुष्य देतो, त्याग करतो, त्याच्या प्राणाचा सुद्धा, तो काही तुम्हाला दाखवण्यासाठी त्याग करतो नाही. तो आपल्याला त्याग देण्यासाठी त्याग करत नाही, तो त्याला पटतं की हे सर्वोत्कृष्ट मूल्य आहे म्हणून तो त्याग करतो. तुम्हाला त्यातून शिकायचं असतं तर तुम्ही शिकायचं, तेव्हा सृष्टीतून शिकायचं असतं तर आपण शिकायचंय, ही त्याची दुसरी बाजू आहे. एवढं आपण लक्षात ठेवलं तरी या प्रश्नाला एवढा न्याय पुरेच नाही माझ्या दृष्टीनं. यात आहे बरेच अजून शिकणाऱ्यावर आहे. दत्तगुरूंना सांगायला 20 लोकांनी सृष्टीतल्या काही हालचाली केल्या असं समजायचं कारण नाही. दत्तगुरू होते म्हणून 20 सृष्टीतल्या गोष्टींच्याकडून ते शिकू शकले, मानवी नव्हे. जी झाडपिड आहेत, पशुपक्षी आहेत, काय प्राणी आहेत, अशांच्याकडून ते शिकले. याचं कारण त्यांची शिकण्याची क्षमता मोठी होती. संदेश तर तिथे रस्त्यावर पडलेले आहेत, संदेश झाडात पडलेले आहेत, दगडात पडलेले आहे, फुलात पडलेले आहे, कुठेही आहे. फक्त त्यांची शिकण्याची क्षमता होती, ती आपली कमी आहे म्हणून दत्तगुरू नाही. आपण व्हायचं असेल तर त्यांच्यासारखं आपल्याला शिकायला शिकलं पाहिजे, संदेश स्वीकारायला शिकलं पाहिजे. प्रत्येक घटना संदेश देते. मागे मी आपल्याला म्हणलं होतं, आपल्या जीवनात घडणारी एवढीशी टाचणी एवढी घटना सुद्धा संदेश देते. अरे कर्म चुकलं म्हणून हे झालं, हा संदेश नाही. समजा एखादा मुलगा विद्यार्थी नापास झाला, आपण काय समजता? विद्यार्थीच नापास झाला याचाच अर्थ आपण असं समजतो की अरे अभ्यासात चुकलं, अरे पेपरात चुकलं, अरे काहीतरी त्याच्या शिकवण्यात कुठेतरी चुकलं ना. मग चुकण्याचा संदेश नाही का तो? मग आता तो देण्यासाठी का त्याला नापास केलं? तसं नाही, त्याचं ते कर्माप्रमाणे ते झालेलं आहे. पण आपण त्या घटनेतून शिकतो की अरे हा अभ्यास जरा जोर द्यायला पाहिजे म्हणजे हा होईल, किंवा इथे कमी पडला हा करायला पाहिजे. तर अशा तऱ्हेचे संदेश अखंड सर्वत्र आपल्या सगळ्या जीवनामध्ये, बाहेर सुद्धा, जड चेतन सर्वत्र सर्व ठिकाणी आहेत. आपण आपली क्षमता वाढवावी, आपल्याला
कुठेही कोणत्याही क्षणी संदेश मिळू शकेल. तर एवढं ह्याला वेळेच्या अभावी एवढा नाही दे. आता दैनंदिन नमन वालेत. सोमवारचं नमन आहे. सोमवारी नमो चंद्रा अंधारी साह्यरण, सूर्याचे वाण तू केशी सौम्यता तव पावना. पहिल्या 2 ओळी सुद्धा थोडं अभ्यास करण्यासारखेच आहेत की चंद्राला नमन एवढ्यासाठी केलेले आहे की तू अंधारात सह्य करतोस. प्रकाशात काम चालूच असतं. आम्हाला प्रश्न तिथेच आहे, तिथे तू सोडवायला येतोस म्हणून तुझं ऋण म्हणून सोमवार आपण चंद्राला नमन केलं आणि सूर्याचं वाण घेतलं. प्रत्येक जण सूर्य होत नाही, पण चंद्र होता येत, चांदणी होता येत, हा त्याचा संदेश आहे. तो त्यातून आपण घ्या अशासाठी ही प्रार्थना आपण करतो की अरे सूर्याने होता येणार, पण तुमचं काम चालावं, आपलं जीवनाचे जे अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या एवढ्यासाठी प्रकाश प्रत्येकाला देता येतो हे चंद्राकडून आणि चांदण्याकडून शिकता येतं. ज्या वेळेला चंद्र सुद्धा नसतो त्यावेळेला आपण पाहिला असेल तर चांदण्याचा प्रकाश एवढा तीव्र वाटतो की त्याच्यात मनुष्य चालू शकेल, त्याचं काम होऊ शकेल, एवढं होऊ शकतं. हे त्याचं ऋण आहे आणि त्याला वाण म्हणतो. ते वाण घेणं आहे त्याचं. तर त्याच्याकडून तो त्याचे प्रकार आहे, ठीक आहे, तो सबंध जीवन जगवेल, पण मी निदान वाटेवरती प्रकाश टाकू शकतो हे शिकण्यासाठी हा सोमवार आहे. थोर शंभूस नमन विलयाही तसे असो, मृत्यूने जीवने पूर्ण होती भान सदा असो. तर याच्यात थोर शंभूस नमन विलयाही तसे असो, मृत्यूने जीवने पूर्ण होती भान सदा असो. याचा अर्थ समजावून द्यावा असं ते कोण प्रश्न आहे. तर पहिल्याचा अर्थ आपल्या लक्षात आला. दुसऱ्याचा भाग आहे शेवटच्या 2 ओळी की थोर शंभूस नमन, हे शंकराला नमन केलेलं आहे ते अशासाठी की संहाराची देवता मानलेली. आपल्याकडे सर्व गोष्टींच्या देवता आहेत आणि ते आपल्यातला अत्यंत मोठा आदर्श आहे की प्रत्येक गोष्टीत आदर्श निर्माण केलेला आहे. संहाराचाही कुणीतरी स्वामी ठेवलेला आहे, तो त्याचं नियंत्रण करतो. तर त्याच्यासाठी संहाराच्या शक्तीला नमन केलेलं आहे. विलय करतो त्याच्यासाठी त्याला नमन केलेलं आहे आणि त्यानंच जीवन पूर्ण होतं. एखाद्या माणसाला मृत्यू नाही आला तर काय अवस्था होती बघा. शेवटी मृत्यूची सुद्धा मनुष्य वाट पाहतो. आपण पहा, माणसाला विचारा की जी माणसं अशी असतील या मृत्यूच्या टप्प्यात असतील तर त्यांना विचारा की खरोखर त्या क्षणी मनुष्य मृत्यूची वाट पाहतो. म्हणजे त्यांनी जीवन पूर्ण होतं हे लक्षात ठेवा. जीवन संपतं नव्हे, जीवन पूर्ण होतं. एखादी गोष्ट संपणं वेगळं आणि पूर्ण होणं वेगळं. जीवन तिथं पूर्ण होतं म्हणून जो जीवन पूर्ण करतो त्या देवतेला नमस्कार. जसा जन्माला घालतो त्याला नमस्कार आहे, जसा जगवलं त्याला नमस्कार आहे, तसं ज्याने मला पूर्ण केलं त्याला सुद्धा नमस्कार आहे. तर जीवनाची पूर्णता म्हणजे मृत्यू हा संदेश त्याच्यात आहे. किंवा हे म्हणायचं आहे की जीवनाची पूर्णता आहे मृत्यूनं आणि म्हणून त्याचं भान मला असू दे. मृत्यू हा दुःखाचा विषय सगळीकडे, मृत्यू हा त्रासाचा विषय आहे, नको असलेला विषय, भयाचा विषय. किती त्या मृत्यूला गोष्टी जोडल्या गेल्या, वास्तविक याचा काही संबंध नाही. मृत्यू हा पूर्णत्व देणारा गोष्ट आहे. जीवनाला उत्तम शेवटी आपण म्हणतो ना मृत्यूने जिंकलं तेच ते की अखंड जीवन एवढं होतं ते मृत्यूने पूर्ण झालं. असा मृत्यू त्यांना आला हे आपण म्हणतो. तर ते मृत्यूनं जीवन पूर्ण होतं याचे भान सदा असो हे मला सोमवारी शंकराला नमस्कार करून एवढं शिकता यावं की त्याचं भान मला येऊ दे. मृत्यू ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आयुष्यातली. म्हणजे कृष्णमूर्तींची भाषेत आपण इथे थोडीशी 4 वाक्य ऐकली होती, आपल्या लक्षात असेल की दैनंदिन मृत्यूची गरज आहे. ती घाबरून जाऊ नका एकदम. दैनंदिन आपल्या स्वतःच्या मनाच्या साठवलेल्या गोष्टींच्या मृत्यूंची गरज आहे. अनेक कारण साठवलेल्या गोष्टी मनामध्ये आहेत, त्या रोजच्या रोज गेल्या तर बरं होईल, त्या नाहीशा झाल्या तर बरं होईल. आपण म्हणतो ना म्हातारी माणसं बसली असतात आणि जुन्या गोष्टी आठवतात, त्रास होतो, डोळ्यात पाणी येतात, आता काय करून उपयोग आहे त्याचा. पण ते जाऊ देत, खरं त्याचा मृत्यू व्हायला पाहिजे, त्या गोष्टी नाहीशा व्हायला पाहिजेत मनातनं. तर अशाही मृत्यूचं स्थान जीवनामध्ये आहे. जीवनाच्या शेवटी मृत्यूचं स्थान आहेच, ते शरीर देण्यासाठी आहे. पण त्याच्या आधी माणसाच्या आयुष्यात मृत्यूचं स्थान आहे याचे भान सदा असो. त्या शंकराची त्याच्या उपासनेची मला गरज आहे आणि ती एवढ्यासाठी आहे की माझ्या जीवनात रोज मानसिक दृष्ट्या किंवा अकारण गोष्टींचा मृत्यू होण्याची गरज आहे. अकारण कितीतरी संघर्ष, कितीतरी झालेल्या गोष्टी, कितीतरी कर्तृत्व सुद्धा, कधीतरी कर्तृत्व केलेलं असतं. कुठल्या तरी लढाईत मनुष्य जिंकतो आणि पुढे ते 25 वर्षाची लढाई आपल्याला ऐकावी लागते, आपल्या घरात माहित नाही का. ते विस्मरणात जाणं म्हणजे मृत्यू. ते विस्मरण म्हणजे मृत्यू नाही का तिकडे. तर त्या विस्मरणाची गरज आहे की नाही आपल्याला, केवढी मोठी गरज आहे की झालं ठीक आहे.
असेल, समजा चूक आहे, तर ती आता झाली ना, आता आज काय करायचं त्याचं आपण, आणि कशासाठी तिची आठवण करायची? आज इतका चांगला दिवस आहे तर त्याचं चांगलं जगावा ना. तर यासाठी त्याची गरज आहे, म्हणून ह्या शंभूचं नमन केलेलं आहे. तर तेवढं आपल्या समोर शंकराचा उघडावा लागतो. काय सांगू आणखी की तो शंकराचा तिसरा डोळा आहे, की जे नको आहे ते नष्ट करण्यासाठी तो उघडतो त्यावेळेला ते सगळं नको असलेलं नष्ट होऊन जातं. जे नष्ट व्हायला योग्य आहे ते नष्ट होतं. आपण इथे गार्बेजेस आहेत, ही सगळी ह्या कचरा आहे, सांभाळून ठेवतो का? आपल्याच घरातले आहेत गोष्टी, त्या काही लोकांच्या घरातले आहेत का? सगळ्यांच्याच आपल्या घरातले आहेत, म्हणून का ते सांभाळून ठेवतो आपण ते नष्ट करतो. ते अशा नष्ट करण्यासारख्या कितीतरी गोष्टी आपल्या इथे गोळा झालेल्या आहेत. आपण आठवून बघा, माझ्यातच झालं, मी अनुभवाने सांगतो, अनुभवाने पलीकडे काय नाही. तर त्या नष्ट करण्याची गरज आहे. तेव्हा ह्या शंभूचा तिसरा डोळा उघडू दे अशी त्याला मी प्रार्थना करतो, आणि नष्ट करून टाकू दे एकदा सगळं. जे मला ठेवण्यासारखं आहे तेवढंच माझ्याकडे असू दे, कारण त्यामुळे ते व्यवस्थित राहील माझ्याकडे सगळं, आणि त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळेल. ह्या मला खचवणाऱ्या गोष्टी करायच्या काय मला माझ्याकडे घेऊन. तर तो शंभूचा तिसरा डोळा उघडावा अशी त्याला प्रार्थना आहे. तर हे होईल असं वाटतं. आता तिसराच प्रश्न होईल, फक्त तो सुद्धा होईल म्हणजे होईल. आता तो प्रश्न मोठा आहे की एक प्रार्थना आहे, आपल्याला माहितीच आहे ती. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. त्याचा अर्थ काय? असा प्रश्न आहे. पूर्णामध्ये आम्ही पूर्वी ईशावासी म्हणत असू, त्याची आठवण होती म्हणून ते म्हटलं. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्याकडे ग्रंथामध्ये खूप ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दिलेला आहे. आपण तो पाहिलाच असेल, पाहावा, अवश्य पाहावा. त्यातलं एवढंच लक्षात घेण्यासारखं आहे की फक्त मला वाटलेल्या मुद्द्याचं आपल्यासमोर ठेवतो, बाकीचं जे ग्रंथात आहे ते त्याबद्दल बोलत नाही. त्याचा अर्थ मी सोप्या भाषेमध्ये आपल्याला कळेल असा आणि साधनेतला असे अर्थ सांगतो. एक म्हणजे हे आणि ते, अदाह आणि इदम असं दोन म्हटलेले. तर हे पूर्ण आहे आणि ते पूर्ण आहे. आपली कल्पना वेगळी आहे, हे पूर्ण आहे आणि ते पूर्ण नाही. प्रपंचात भांडण्याचं कारण काय सांगावं? हे एकदम खाली येतो आता आपल्या लगेच लक्षात येतो की मी पूर्ण आहे पण तू पूर्ण नाहीस अशी अडचण आहे. त्यामुळे तू पूर्ण व्हावंस असं मला वाटतं. प्रपंचाचे अर्थ कसे आहेत बघा, ही अदम इदम इदम आणि अदाचे अर्थ कसे आहेत बघा, की ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, हे पूर्ण आहे हे मान्य आहे, पण ते पण पूर्णच आहे हे लक्षात घेणं म्हणजे हे पूर्ण अदाह पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते. पूर्णातूनच पूर्ण जन्माला आलेले आहे. इथे शेवटी विज्ञानाचा शेवट व्हायचा हे आत्ताच सांगून ठेवतो. हे नक्की की पूर्णात पूर्णमुदच्यते, ते पूर्णातूनच निर्माण झालं आणि पूर्णातच विलय पावायचं आहे. पूर्णात पूर्ण उदच्यते म्हणजे वर बाहेर काढणं, तर ते पूर्णातून पूर्ण बाहेर काढलं जातं. पूर्णस्य पूर्णम आदाय, त्यातून सुद्धा पूर्णम एव अवशिष्यते. तर त्यातून पूर्ण बाहेर काढलं, शून्यातून शून्य वजा केलं तर शून्यच राहत. एवढं सरळ आहे. तर आता आपण एक साधं उदाहरण बघू. आपण एखादा तांब्या घेतला, समजा उदाहरणार्थ एखाद्या सोयीसाठी एखादी वस्तू घेतली, तांब्या घेतला, तो स्वतंत्र वाटतो. म्हणून तर माझा तांब्या, तुमचा तांब्या, चालत आलेला तांब्या, मग तो आमचा कसला होता, तो भावाने घेतला वगैरे, वाटणीत वगैरे. तर तो पूर्ण आहे जो तांब्या, उदाहरणासाठी एवढ्यासाठी घेतला फक्त की उदाहरणासाठी, तो स्वतंत्र वाटतो. म्हणून तर भांडण नाहीत ना, स्वतंत्र वाटतो. तर तो स्वतंत्र वाटतो, पण तो पूर्णाचा एक भाग आहे हे लक्षात ठेवा. एक संबंध एखादी वस्तू आहे तर त्या वस्तूतला तो तांब्या एक भाग आहे. कारण तो जो निर्माण झालेला आहे तो फक्त आकार आहे. तांब्यात सुद्धा उद्या समजा पाणी भरलं, तांब्या पाण्याने पूर्ण भरला असं आपण म्हणतो, मग तो रिकामा होता का? तर सामान्य मनुष्य तो रिकामा समजतो. त्यात हवा पूर्ण भरलेली असते, तांब्यात हवा पूर्ण भरलेली असते. आता तुम्ही असा प्रयत्न केलात की निम्मा तांब्या भरावा,
म्हणून निम्मा तांब्या पाण्याने भरला तेव्हा असं आपलं मत झालं की तांब्या निम्मा भरलेला आहे, तांब्या निम्मा पाण्याने भरलेला आहे आणि तांब्या निम्मा हवेनं भरलेला आहे. तांब्या भरलेला आहे का नाही? भरलेलाच आहे. तांब्या कधीही रिकामा नव्हता. आपल्या घरातली कल्पना काढू नये. तांब्या कधीही स्वतंत्र नव्हता, ह्या सगळ्याचा भाग होता. ते सगळं पूर्ण आहे, त्यामधलाच तो एक भाग होता. कारण का? धातू कुठून आला? तो तिथूनच आला. धातूचा आकार कुठून आला? त्याच्या आधी काय होतं? इथे जी हवा आत होती तीच हवा बाहेर होती, मध्ये फक्त थोडी आकार आला एक. मग आकार का त्या सगळ्याचा भाग नाहीये, आकार त्याचाच भाग आहे. त्यामुळे तो मध्ये जसं पाणी आलं तसं त्यावेळेला आकार आला. यापेक्षा काय फार मोठा फरक पडली नाही. सृष्टी परिपूर्ण आहे, ती परिपूर्णच राहील. तिच्यातून तुम्ही काहीही काढा, नाही तर तिच्यात काहीही भर घाला. काय भर घालेल मनुष्य? पाण्याची भर घातली, कुठून घातली? काही निर्माण करून घातली का कुठून? नवीन निर्मिती शक्य नाही. तुम्ही फक्त विहिरीतलं पाणी आणलं आणि तांब्यात ओतलं, एवढंच केलं की नाही आपण काय केलं दुसरं? म्हणजे विहिरीत तिकडं कमी झालं एवढंच फक्त भाग. मग विहिरीत कमी झालं का? विहिरी कमी झाली का? नाही, विहीर हवेने भरली. याच्यापेक्षा काय? सगळीकडे पूर्णाचा खेळ आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर पूर्णाचा खेळ का म्हणायचा? तर अपूर्णात असमाधान आहे आणि पूर्णात समाधान आहे. म्हणून त्यामुळं तिथं पूर्ण होतं ते हवा पाणी अशा प्रमाणात होतं. इथे आता ते पूर्ण झालं, ते पूर्ण पाणी या प्रमाणात झालं, हवा तेवढी तिकडे गेली. याच्यापेक्षा काय मोठं झालेलं नाहीये. त्यामुळं असं काही गडबडून जायचं कारण नाही. थोडं भावाच्या वाट्याला जास्त आलं, पूर्ण आहे एवढं लक्षात ठेवायचं. पूर्ण कुठं गेलं नाही. त्यामुळे तसं वाटायचं काही कारण नाही. हा मंत्र जीवनाची कितीतरी रहस्य देणारा मंत्र आहे. म्हणून तो शांतीच निर्माण करतो शेवटी. शांती 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 हे जे होतं शेवटी त्याचं कारण असं आहे की ते परिपूर्ण आहे आणि परिपूर्णच राहणार. तुम्हाला काय करायचं ते करा. दुसरी गोष्ट, पूर्णामध्ये शांती आहे पण विकासाचा वाव नेहमी आहे. शांती याचा अर्थ आता अविकसित होणार, म्हणजे पुढे काही करण्यासारखंच राहिलं नाही. काही ना कसं वाटतं अशांती असली म्हणजे धडपड होती माणसाकडनं. काय काय सिद्धांत मानसशास्त्राचे नुसार वाचले, पण काय काय सिद्धांत मानले की त्याच्यासाठी माणसाला ते हे लागतं. अस्वस्थता असल्याशिवाय त्याच्याकडनं प्रयत्न होणार नाही. घ्या अस्वस्थता आणि शेवटपर्यंत तीच शिल्लक राहते. हे प्रयत्न होतात, काहीतरी फळ हातात पडतं आणि शेवटी अस्वस्थ राहतो. बरं काय हे गवेगळे ते कळत नाही. पूर्णाकडून पूर्णाकडेच जाण्याचे प्रयत्न फक्त आपल्याला माहिती आहे. पूर्णात विकास शक्य आहे. पूर्णामध्ये जी गोष्ट नवीन, आता समजा एक पाण्यात तांब्या आहे तर तो आपण भरला तर ठीक आहे, तिकडे पाणी कमी झालं तिकडे हवा गेली, याच्यापेक्षा काही मोठं झालेलं नाही आहे. फक्त मला गरज आहे ना, आता पाण्याची गरज आहे, समजा तहान लागली तर पाण्याची गरज आहे, तर ती गरज पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. ती वस्तू इथे आणली, हवा तिकडे ठेवली, समजा सगळं पूर्णच आहे. ते पूर्णात विकास शक्य आहे. पूर्णामध्ये पूर्ण झाला म्हणजे आता याच्यापुढे विकास होणार नाही असं समजायचं कारण नाही. अशांत होऊनच विकासाच्या प्रगतीची आपल्याला कल्पना आहे. वास्तविक शांत राहून सुद्धा कितीही प्रगती करता येते. हे त्या पूर्ण मधाचं उत्तर आहे की आपण कितीही शांत राहून सुद्धा. याच्यात एक प्रश्न येऊन गेलाय, तो आता आजच्या ह्या मर्यादेत शक्य नसला तरी त्यात त्यांनी म्हणलेलं आहे की नित्यानंद अत्यंत क्रियाशील असतो. हे विधान समजत नाही, बरोबर आहे की आनंदी मनुष्य निष्क्रिय वाटतो, निष्क्रिय असत नाही. म्हणून संत आनंदी असतात आणि अत्यंत सक्रिय असतात. आम्ही जेव्हा दुःखी असतो तेव्हा धडपडायला लागतो. ती आपल्याला सवय झाली. आता त्यांनी काय करावं? मूळ आनंदाचा स्वभाव तो नाही. आनंद अत्यंत क्रियाशील आहे. त्यामुळे तसं समजायचं काय कारण नाही. हे पूर्णाचा भाग. आता साधनेसाठी एक शेवटचा अर्थ सांगतो. वेळ संपली म्हणून हे पूर्णाचं विवरण थांबवतो. तर साधनेसाठी काय घेता येईल? पूर्ण मला पूर्ण विधान म्हणून आपण जे आहोत ते पूर्ण आहोत यात शंका आहे. ते कशाने पूर्ण आहोत? तर माझे प्रारब्ध आणि माझे प्रयत्न याने मी परिपूर्ण आहे. तर काय इंटरचेंज करायचं ते थांब. पाणी ओतायचं का हवा वाढवायची का काय करायचं? आपण पूर्ण आहोत. आता जे आहे ते पूर्णतः नाहीसं केलं तर खरं पूर्ण आहे ते शिल्लक राहील. जे आहे ते, आता जे आहे ते म्हणजे माझ्याकडे काय आहे? समजा अशी कल्पना करा की माझ्याकडे लोह आहे. तो पूर्णतः नाहीसा केला तर मी पूर्ण होईल, आनंदाने भरून जाईल. लोहाने भरलेला आहे, तो आनंदाने भरलेला आहे. आसक्तीने भरला आहे, त्यांनी वजा. आसक्ती वजा आसक्ती. आसक्ती अधिक कर्तृत्व, अधिक अहंकार, अधिक अमुक काय जे असेल ते तुमच्याकडे. कसं असतं, 1000तून 1000 गेले तरी शून्यच, 5तून 5 गेले तरी शून्यच. त्यामुळे पूर्णत्वाची शक्यता प्रत्येकाला आहे साधनेमध्ये. फक्त त्याच्याजवळ जे आहे
ते टाकून द्यायला लागते. एवढं आहे, ते सोडावं लागते. त्यांनी किती गोळा केले तेवढं सोडावं लागेल. आपल्या घराचा त्याग करायचा झाल्यास किती मजल्यांचा त्याग करावा लागतो असं एखाद्याने विचारलं तर काय सांगायचं? आम्ही म्हणून तुमचे घर जेवढ्या मजल्याचं आहे तेवढ्या मजल्यात त्याग करा. एखाद्याचं घर 5 मजल्याचं तर 5 मजल्याचं त्याग करा. काम करत लोक मग दृष्टीने याच्याकडे पाहता येतं. तर त्यामुळे 1000 असल्यास 1000 वजा करा, 5 असल्यास 5 वजा करा, लाख असल्यास लाख वजा करा. एवढं आहे तेवढं वजा करावं लागेल की जे आडत आहे. तर तेवढं वजा केलं तर हे होऊ शकेल. याच्यासाठीच आपल्याला ही गाठ घालून दिलेली आहे प्रयत्नांची, ती आपण करावी. आणि ती झाली की आपल्याला पूर्णाची शांतता प्रत्यक्ष अनुभवायला येईल, समाधान प्रत्यक्ष अनुभवायला येईल. तर याच्यावर हे काय असतं, उपनिषदांचे मंत्र हे नेहमी अर्थाने इतके व्यापलेले असतात की उद्या तुम्ही बसलात तर पुन्हा नवीन अर्थ सापडेल अशी परिस्थिती असते. त्यामुळे तेवढं आपण उपनिषदांची रेंज लक्षात घ्यावी आणि याच्याकडे पाहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. केवळ वेळ संपला म्हणून थांबतो. हे 3 प्रश्नच झाले, पण इथे जवळजवळ अजून 15 प्रश्न आहेत. तर आता विचार असा आहे की जर का समजा महाराजांच्या कृपेने शिबिराचं सगळं जमलं गणित, तर उरलेले प्रश्न आता शिबिरात एखाद्या सत्रात बघू, तिथे आपल्याला निवांत वेळ असतो. आपण याच चिंतनात राहू इच्छितो. त्यामुळे उरलेल्या प्रश्नांचा विचार तिथं करता आला तर बरं होईल. तर तो त्यांनी आपल्याला ती संधी द्यावी आणि तिथे हा विचार करता यावा अशी प्रार्थना करतो. थांबतो. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जगताई, हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जगताई. तव वरी भगवत प्रसाद सद्वरी, तव वरी भगवत प्रसाद सद्वरी, संपादुन घेई मनुजा, संपादुन घेई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. वाणीचा व्यापार निरंतर सारा विषयी, वाणीचा व्यापार निरंतर सारा विषयी. मन चंचल चक्रात परी फिरते, मन चंचल चक्रात परी फिरते, विषयांचे ठाई मनुजा, विषयांचे ठाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. श्री हरी प्राप्ती साठी शरण संता ते जाई, श्री हरी प्राप्ती साठी शरण संता ते जाई. निरंजन
जानकी जीवन स्मरण जय जय राम।